आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। अवकाळीने बागलाणला, शेतकरी अडचणीत, सरसकट पंचनामे करण्याची मागणी। बागलाण तालुक्यातील सोमपूर येथे दिनांक 2 एप्रिल रोजी बेमोसमी अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबर डेच मोडले असून मान्सूनपूर्व पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे। मोसम खोऱ्यासह तालुक्यात लहान मोठ्या शेतकऱ्यांपासून मोठमोठ्या बागायतदारांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कांद्यांची क्रेज आहे। कमी जमिनीत जास्त या भागात रब्बी हंगामात उन्हाळा कांदा लावला जातो। वादळी वारा, गारपीटसह मुसळधार पावसाने कांद्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले। 1 एकर कांदा पिकविण्यासाठी सुमारे 70 ते 80 हजार रुपये खर्च येत असून उत्पादन खर्च जास्त आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। सोमपूर, दरेगाव यासह तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे राहिलेल्या पिकांचे परिपूर्ण नुकसान झाले आहे। सरसकट पंचनामे करून पिकांवर झालेला खर्च व त्या उत्पादन आधारावर जाचक अटी न लावता भरपाई मिळावी अशी मागणी करताना बागलाण तालुका कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोददादा भांबरे, माजी सरपंच प्रकाश भांबरे, जगदीश भांबरे, प्रदीप भांबरे, महेंद्र भांबरे, आत्माराम भांबरे, जिभाऊ भांबरे यांनी केली आहे। सदर निवेदन कृषी सहाय्यक व महसूल अधिकारी यांना देण्यात आले। यावेळी शासनाने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन करण्यात आले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक प्रशांत भांबरे। काल अचानक सोमपूर गावावर ते ढगफुटी असेल का गारपीट असेल, पण अचानक पाऊस आला आणि तमाम शेतकऱ्यांचं एवढं अतोनात नुकसान केलं की शेतकऱ्याने जगावं की मरावं। 2-4 वर्षापूर्वीपासून कांद्याचा 1 रुपया मिळाला नाही, रातोरात निर्यात बंदी केली गेली। तेव्हा जर आम्हाला 2 पैसे मिळाले असते तर आता आमच्या हाताशी 2 पैसे बाळगून राहिलो असतो। परंतु आज शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की 2 पैसे आम्हाला मिळाले असते, परंतु या अवकाळी पावसाने ते सुद्धा मिळू दिलं नाही। शासनाकडे आम्ही भीक नाही मागत आहोत। आमची जी लूट झालेली आहे 2-4 वर्षापासून त्याची वापसी म्हणून आम्हाला 100% नुकसान भरपाई द्यावी। थोडी थाडकी नुकसान भरपाईवर आम्ही बळीराजा सावरणार नाही आहोत। परत आम्हाला जर शेती उभारणी करायची आहे पुनर्पिकाची आणि मुलाबाळांचं शिक्षण करायचं आहे, म्हाताऱ्या माणसांचा दवाखाना करायचा आहे, याच्यासाठी आम्हाला जर शासनाला भरीव निधी देता आला तर द्यावा, नाहीतर थोडी थाडकी निधीवर आम्ही बळीराजा घेणार नाहीत। जर आम्हाला 100% नुकसान भरपाई शासन देत असेल तरच आम्ही घेऊ। आज एवढी नुकसान झालेली आहे। इथं प्रशासकीय प्रतिनिधी, कृषी खात्याचे वाघभाऊ साहेब, तलाठी तात्या, महसूल खात्याचे इथं हजर आहेत। त्यांच्या समोर आम्ही नुकसान भरपाईची मागणी करत आहोत आणि पंचनामे करत आहोत। त्यांच्या समोर आम्ही आमची नुकसान दाखवत आहोत आणि आम्हाला 100% या गारपिटीने उद्ध्वस्त केलेलं आहे। शासनाकडे आम्ही कळकळीची विनंती करतो की आम्हाला जर तुम्हाला भरीव निधी देता आला तर द्या, नाहीतर आम्ही भीक नाही मागत आहोत। आमची 2-4 वर्षापासून जी लूट झालेली आहे, फडणवीस साहेब आणि केंद्राला, मोदी साहेबांना कळकळीची विनंती आहे, कांदा उत्पादकांसाठी तुम्ही जशी रातोरात निर्यात बंदी केली होती तर आता रातोरात कमीत कमी थोड्या दिवसात कुठल्या तरी निधी उपलब्ध करून आम्हाला शेतकऱ्यांना भरीव निधी द्यावी ही मी माझ्या सोमपूर गावाच्या वतीने आणि बागलाण तालुका कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने कळकळीची विनंती करतो। जर तुम्ही आम्हाला त्वरित नुकसान भरपाई दिली नाही तर येत्या काळात आम्ही आंदोलन छेडू आणि तुम्हाला लोकप्रतिनिधींना गावात शिरू दिलं जाणार नाही हे मी कळकळीत आश्वासन देतो। त्वरित नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती शासनाला। या 5 दिवसापासून रोज न चुकता सतत पडणारा बेमोसमी पाऊस
आणि गारपीट याच्यामुळे आमच्या सोमपूर गावातील व परिसरातील शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मुडलं आहे. तर शासनाकडे आम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो की सरकारने शेतकऱ्यांना भरीव अशी अशा क्षणी मदत करावी. तसेच आपले बागलांचे आमदार माननीय बोरसे साहेब हे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधांवरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतात आहेत. त्यांनी चांगला पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरीव अशी मदत मिळवून द्यावी असंच या निमित्ताने मी सांगतो. आणि शेतकऱ्यांना सरकारने अशा वेळेस कमीत कमी अनुदानाच्या माध्यमातून असेल किंवा पीक विम्याच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना धीर दिला गेला पाहिजे एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो.